पनीर चिली म्हणजे काय? ही एक अशी भन्नाट इंडो चायनीज डिश आहे ज्यात गोड, तिखट आणि थोडंसं आंबट अशा सगळ्या चवींचा एकदम मस्त मेळ असतो. म्हणूनच तर ती सगळ्यांचीच फेवरेट आहे, नाही का? ओके, तर कुठलीही रेसिपी यशस्वी करायची असेल ना, तर तिची तयारी सगळ्यात महत्त्वाची असते. म्हणजे मग ऐनवेळी गोंधळ होत नाही. म्हणूनच आपण सगळं साहित्य 2 सोप्या भागांमध्ये पाहूया, म्हणजे सगळं एकदम क्लिअर होईल. हे बघा, इथे आपण 2 लिस्ट बनवल्या आहेत. पहिली आहे पनीरला क्रिस्पी, कुरकुरीत बनवण्यासाठी आणि दुसरी आहे त्या अप्रतिम चविष्ट सॉससाठी. एक टिप देतो, हे सगळं आधीच काढून तयार ठेवा. म्हणजे मग काय, एकदा गॅस पेटवला की सगळं पटापट होतं. चला तर मग, आता वळूया सगळ्यात पहिल्या आणि महत्त्वाच्या स्टेपकडे. पनीरला ते परफेक्ट कुरकुरीत कोटिंग कसं द्यायचं, कारण हाच तर या डिशचा खरा पाया आहे. पनीर तळणं अगदी सोपं आहे, फक्त 3 स्टेप्स. सगळ्यात आधी कॉर्नफ्लोअर, मैदा, मीठ आणि थोडी मिरची पावडर एकत्र करून एक मध्यम घट्टसर बॅटर बनवायचं. मग पनीरचे तुकडे त्यात चांगले घोळवून घ्यायचे आणि तिसरी स्टेप, गरम तेलात मस्त सोनेरी होईपर्यंत तळून काढायचे. तळल्यानंतर त्यांना बाजूला ठेवायला विसरू नका. हेच हवंय आपल्याला, बाहेरून एकदम मस्त कुरकुरीत आवरण आणि आतून तेवढंच मऊ पनीर. विचार करा, हेच कुरकुरीत पनीर जेव्हा त्या सॉसमध्ये जाईल तेव्हा काय भन्नाट लागेल. ओके, तर आपलं क्रिस्पी पनीर तयार आहे. आता बनवूया तो चविष्ट सुगंधी सॉस, जो खरं तर या डिशचा जीव आहे. सगळ्या चवींना तोच तर एकत्र आणतो. सॉसची सुरुवात तर एकदम सिंपल आहे. पॅनमध्ये तेल गरम करायचं आणि त्यात बारीक चिरलेला लसूण, आलं आणि हिरवी मिरची घालून परतायचं. मस्त सुगंध सुटला की मग त्यात चौकोनी कापलेला कांदा आणि ढोबळी मिरची टाकायची. आता ही एक खूप महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवा. भाज्या नेहमी मोठ्या आचेवर म्हणजे हाय फ्लेमवर परतायच्या, फक्त 2-3 मिनिटं. यामुळे काय होतं, त्या मऊ पडत नाहीत, त्यांचा क्रंच टिकून राहतो आणि ती अस्सल चायनीज चव येते ना, ती याचमुळे. आता आपण ऐकलं असेल कॉर्नफ्लॉवर स्लरी. हा काही मोठा प्रकार नाहीये, फक्त एका चमचा कॉर्नफ्लॉरमध्ये थोडं पाणी घालून केलेलं मिश्रण. पण हेच ते गुपित आहे ज्यामुळे रेस्टॉरंटसारखा चमकदार आणि परफेक्ट दाट सॉस बनतो. आता वेळ आहे फ्लेवर्सची. सोया सॉस, टोमॅटो सॉस, चिली सॉस, व्हिनेगर, मीठ आणि मिरपूड सगळं घालून घ्या आणि मग शेवटी ती कॉर्नफ्लॉवरची स्लरी घाला. लगेच दिसेल, स्लरी घालता क्षणीच सॉस एकदम मस्त दाट आणि शायनी होईल. बरं, तर आपलं क्रिस्पी पनीर तयार आहे, सॉसही रेडी आहे. आता येतो तो क्षण, ह्या दोन्ही गोष्टींना एकत्र आणण्याचा. हा सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात भारी टप्पा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, तळलेलं पनीर सॉसमध्ये टाकल्यानंतर जास्त वेळ ढवळत बसायचं नाहीये. फक्त पटकन हलक्या हाताने टॉस करायचं, जेणेकरून पनीरचा तो कुरकुरीतपणा तसाच राहील. आणि तयार आहे आपली रेस्टॉरंट स्टाईल पनीर चिली. वरून थोडा पातीचा कांदा टाका आणि गरमागरम सर्व्ह करा. बघा किती सोपं होतं. थांबा, अजून संपलेलं नाही. आता काही खास टिप्स ज्यामुळे ही रेसिपी आपल्या आवडीप्रमाणे बदलता येईल आणि ती प्रत्येक वेळी परफेक्टच बनेल. तर पहिली आणि सर्वात महत्त्वाची टीप, नेहमी मोठ्या आचेवर शिजवा. दुसरी, जर स्टार्टर म्हणून ड्राय पनीर चिली आवडत असेल तर स्लरीचं प्रमाण कमी ठेवा. आणि तिसरी, जर ग्रेव्हीवाली पनीर चिली बनवायची असेल तर थोडं जास्त पाणी आणि स्लरी वापरा. इतकं सोपं आहे.